जय महाराष्ट्र मित्रांनो, विषय आधीचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. कालच महाराष्ट्रातील पालकमंत्र्याची यादी जाहीर झालेली आहे. पण त्या यादीमध्ये काही दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झालेला आपल्याला दिसून येत आहे. असे कुठले दिग्गज नेते आहेत आणि असे कुठले मतदारसंघ आहेत की ज्यांचा पत्ता कट झालेला आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महायुतीच्या पालकमंत्र्याच्या यादीमधून अनेकांना धक्का बसलेला आहे. धनंजय मुंडे, भरत गोगावले, दादा भुसे यांना वगळण्यात आलेलं आहे व तसेच दत्तात्रय भरणे, योगेश कदम, इंद्रनील नाईक यांना देखील वगळण्यात आलेलं आहे. पालकमंत्र्याच्या यादीवरून नाराजीचं नाट्य आता उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण नक्की काय झालेलं आहे हे एकदा सविस्तररित्या बघून येऊया. धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटलं होतं व तसेच यांना बीडचे पालकमंत्री पदही भेटेल अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. परंतु बीडमधील सामाजिक व राजकीय परिस्थिती बघता धनंजय मुंडे यांचा पत्ता कट केलेला आहे आणि त्या बदल्यात बीडचा पालकमंत्री पद अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. त्यामुळे बीडच्या पालकमंत्री पदापासून धनंजय मुंडे यांचं नाव कट झालेलं आहे. त्यानंतर येतात भरतशेठ गोगावले. भरतशेठ गोगावले यांना देखील रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अतिशय जोरदार चर्चा सुरू होती आणि पालकमंत्री पदाबाबत भरतशेठ गोगावले हे खूप अग्रेसर होते आपल्या पदासाठी. परंतु तिथे काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या आदिती तटकरे यांना ते पद दिले गेलेलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे व भरतशेठ गोगावले यांना देखील हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे भरतशेठ गोगावले हे नक्कीच नाराज असतील असं चर्चा सुरू झालेली आहे. त्यानंतर बघूया दादा भुसे. शिंदे गटाचे वरिष्ठ नेते व दिग्गज नेते मानले जाणारे नाशिकमधून निवडून आलेले असे म्हणजे दादा भुसे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन, दादा भुसे व माणिकराव कोकाटे या तिघांची चर्चा अतिशय जोरदारपणे सुरू होती. पण दादा भुसे यांचा पत्ता कट होऊन तिथे गिरीश महाजन यांची वर्णी लागलेली आहे. त्यामुळे याबाबतही एकनाथ शिंदे आणि दादा भुसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. तर त्यानंतर बघूयात दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे देखील क्रीडापद आहे, परंतु त्यांना देखील पालकमंत्री पदापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळे अजित पवार व दत्तात्रय भरणे हे देखील नाराज असल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यानंतर येतात कोकणातून निवडून आलेले रामदास कदम यांचे सुपुत्र व शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची देखील पालकमंत्री पदाबाबत चर्चा सुरू होती, परंतु यांना पालकमंत्री पदापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच योगेश कदम हे नाराज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि त्यानंतर येतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक. हे पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि यांच्याकडे सध्या आदिवासी विकास राज्यमंत्री हे पद आहे, परंतु यांना देखील पालकमंत्री पदापासून वंचित ठेवलेलं आहे. त्यामुळे नक्कीच हे नाराज असतील अशी शक्यता वर्तवली जाते. तर मित्रांनो, हे आहेत 6 मंत्री की ज्यांना पालकमंत्री पदापासून वंचित ठेवलेलं आहे आणि यांचा पत्ता कट केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.